प्रवेश सुरू जीवन प्रबोधनी विटा संचलित सौ शोभा काकी बाबर नॅक मूल्यांकन प्राप्त कन्या महाविद्यालय विटा। राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार BA BCom व BCA शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर व AICTE मान्यताप्राप्त अभ्यासक्रम तसेच BSc नर्सिंग प्रवेश। खानापूर तालुक्यातील एकमेव कन्या महाविद्यालय व BSc नर्सिंग कॉलेज। अनुभवी तज्ञ मार्गदर्शक, प्रशस्त कॉम्प्युटर लॅब, वायफाय कॅम्पस, डिजिटल क्लासरूम, NSS युनिट, वैयक्तिक मार्गदर्शन, नोकरी संदर्भात प्लेसमेंट सेल, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन। तर विटा शहरातील नामांकित महाविद्यालयात आजच आपला प्रवेश निश्चित करा। नमस्कार, मी अरुण आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। केंद्र शासनाने बांगलादेशातून भारतात होत असलेल्या वस्त्र उत्पादन आयातीवर निर्बंध लावल्याने देशातील वस्त्रोद्योग संघटनांनी या निर्णयाचे स्वागत केले असल्याची माहिती विटा यंत्रमाग औद्योगिक सहकारी संघाचे अध्यक्ष किरण ताळेकर यांनी दिली आहे। भारत सरकारच्या परराष्ट्र व्यापार महासंचालनालयाने 17 मे 2025 रोजी एका अधिसूचनेद्वारा बांगलादेशातून भारतात व भारत मार्गे इतर देशात होत असलेल्या निर्यातीवर निर्बंध जारी केले आहेत। आतापर्यंत बांगलादेशातून आसाम, मेघालय, त्रिपुरा, मिझोराम व पश्चिम बंगाल या सीमावर्ती भागातील जमिनी मार्गाने मोठ्या प्रमाणावर आयात होत असलेल्या 11 भूसीमा चौक्या आयातीसाठी बंद करण्यात आले असून केवळ कोलकाता व न्हावा शेवा मुंबई या 2च बंदराच्या माध्यमातून सागरी मार्गाद्वारे आयातीस परवानगी देण्यात आली आहे। या निर्णयामुळे बांगलादेशातून भारतात होत असलेल्या वस्त्र उत्पादनाच्या एकूण निर्यातीपैकी 93% निर्यात प्रतिबंधित होत असून जमिनी मार्गाने कमी वाहतूक खर्चात व जलद गतीने भारतात होत असलेली आयात नियंत्रित होणार असल्याचा फायदा भारतातील वस्त्रोद्योगास होणार आहे। त्यामुळे देशातील वस्त्रोद्योग संघटनांनी या निर्णयाचे स्वागत केले। जागतिकीकरणानंतरच्या नियमामुळे बांगलादेशास मुक्त व्यापार करारांतर्गत 0% निर्यात कराने माल भारतात पाठवण्याची मुभा मिळाली होती। बांगलादेशाची वस्त्र उत्पादनाची क्षमता फारशी मोठी नसल्याने भारतातील वस्त्रोद्योगास सुरुवातीला याचा फार तोटा वाटला नाही। मात्र हळूहळू चायनाने या 0% निर्यात कराचा गैरफायदा घेण्यासाठी आपली वस्त्र उत्पादने बांगलादेशाच्या नावाने उत्पादित करीत बांगलादेश मार्गे भारतात प्रचंड निर्यातीचा सपाटा लावला होता। गेल्या काही वर्षात या गैरप्रकाराचा प्रचंड फटका भारतीय वस्त्रोद्योगास बसलाय। या परिस्थितीकडे भारतातील विविध वस्त्रोद्योग संघटनांनी केंद्र शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करून हे थांबवण्याची मागणी वारंवार केली होती। मात्र केंद्र शासनाने याबाबत ठोस उपाययोजना केली नव्हती। आता मात्र बांगलादेशाने 13 एप्रिल 2025 रोजी भारतीय कापूस व धाग्यासह इतर काही उत्पादनाच्या आयातीवर बंदी घालून तो माल चायनातून आयात करण्याचा निर्णय घेतला होता। या पार्श्वभूमीवर प्रतिउत्तर म्हणून का होईना भारताने हे निर्बंध लादलेत व ते स्वागतार्ह आहेत। मात्र हे निर्बंध तात्पुरते न राहता कायमस्वरूपी राहिले तरच भारतीय वस्त्रोद्योगास याचा फायदा होणार आहे किंवा होत असलेले नुकसान थांबणार आहे। कारण या निर्बंधामुळे बांगलादेशाची किमान 66,000 कोटी रुपयांची निर्यात प्रभावित होत असून ती त्यांच्या एकूण निर्यातीच्या 40-42% आहे। त्यामुळे बांगलादेश हे निर्बंध उठविण्यासाठी सर्व प्रकारचे प्रयत्न करेल। मात्र या निर्बंधामुळे भारतातील वस्त्रोद्योग विभागात सुमारे 1 ते 2,000 कोटी रुपयांचा व्यवसाय वृद्धीची निर्माण होत असलेली संधी व व्यापक हित विचारात घेऊन केंद्र शासनाने हे निर्बंध कायमस्वरूपी ठेवणे आवश्यक आहे, असे मत वस्त्रोद्योग संघटनांनी केले असल्याची माहिती विटा यंत्रमाग औद्योगिक सहकारी संघाचे अध्यक्ष किरण ताळेकर यांनी दिली आहे। रमेश जाधव, 7 स्टार न्यूज, विटा।